नमस्कार, दिवास किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चकलीसाठी भाजणी कशी बनवायची आणि चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर इथे 8 वाटी मी रेशनीचे तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे, 1.5 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, 3 वाटी हरभरा डाळ, 1.5 वाटी पोहे, पाऊण वाटी जिरे, 2 चमचे ओवा आणि पाऊण वाटी धणे, 1.5 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। तर तांदूळ आपण सर्वप्रथम धुवून घेऊयात आणि वाळवून घेऊयात। तर इथे मस्तपैकी तांदूळ धुवून घेतलेले आहेत। तर पूर्ण पाणी नितळल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर आपण हे तांदूळ वाळायला टाकणार आहे। तर संध्याकाळी छान असे धुवून ठेवायचे आहेत आणि फॅन खालीच हे वाळवून घ्यायचे आहेत। पसरून घेऊयात आणि मस्त वाळायला ठेवूयात। तर इथे मी डाळी अजिबात धुणार नाही, ओल्या कपड्याने मी डाळी पुसून घेणार आहे। त्यामुळे तांदूळ आपण वाळल्यानंतर डाळी पुसून घेऊयात ओल्या कपड्याने। सर्व डाळी अशा पद्धतीने आपण पुसून घेणार आहे आणि त्यानंतर आपण तूर डाळ भाजून घेऊयात। अगदी 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर ही भाजायचं आहे। म्हणजे गॅस कमी जास्त करत तुम्ही अंदाज घ्या, अजिबात डाळी करपून द्यायच्या नाही। तर इथे डाळ भाजून झालेली आहे। त्याचप्रमाणे यामध्ये आपण 1.5 वाटी मूग डाळ टाकून घेऊयात, ती पण मस्त अशी भाजून घ्यायची आहे। तर इथे डाळ भाजून झालेली आहे। लगेचच 3 वाटी हरभरा डाळ आपण भाजून घेऊया। तर इथे पाहू शकता डाळ पण भाजत आलेली आहे, हे पहा। आणि त्यानंतर 1.5 वाटी उडीद डाळ आपण भाजून घेऊया, ती पण मंद आचेवर ही भाजून घ्यायची आहे। तर उडीद डाळ पण भाजून झालेली आहे। तर इथे 1.5 वाटी आपण पोहे पण भाजून घेऊया। तर इथे पोहे पण मस्तपैकी भाजून झालेले आहेत, अगदी 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर भाजलेले आहेत। त्यानंतर तांदूळ जे आहे पूर्णपणे वाळवलेले आहे। थोडे थोडे करूनच आपण हे तांदूळ भाजायचे आहेत। तर अगदी 7 ते 8 मिनिटं हे तांदूळ भाजून घेणार आहे। तर तांदूळ छान भाजल्यानंतर इथे पाऊण वाटी धणे, पाऊण वाटी जिरे आणि 2 चमच ओवा आपण टाकणार आहे आणि तो पण मस्त असा 2 मिनिटं भाजणार आहे मंद आचेवर। तर हे सगळं भाजून झाल्यानंतर भाजणी आपली एकत्र करून छान थंड झाल्यानंतर गिरणीमध्ये दळून आणूया। तर इथे मस्तपैकी भाजणीचे पीठ तयार झालेले आहे। तर हे 3 किलो भाजणीचं पीठ तयार झालेलं आहे। तुम्ही अगदी याच्यापेक्षा छोटी वाटी योग्य प्रमाणात केलीत तर 1 किलो तुमची भाजणी होऊ शकते, पण ही मोठी वाटी असल्यामुळे भाजणी 3 किलो झालेली आहे। तर इथे मी 3 वाटी पाणी घेणार आहे। आपण चकलीला सुरुवात करूया, त्यासाठी मी 3 ते 3.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर तुम्ही 3.5 वाटी घ्या, म्हणजे योग्य प्रमाण होईल। यामध्ये मी 1 चमच लाल तिखट, 1 चमच पांढरे तीळ टाकलेले आहे, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि तेल टाकून घेऊया। तर पोह्याचा चमचा आहे, तर त्याने फक्त 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे। तर इथे 3.5 वाटी पाणी आहे। 3.5 वाटीचं पाणी असेल तर आपण 3 वाटी भाजणीचं तयार केलेलं पीठ टाकणार आहोत। तर मी थोडं थोडंच करून दाखवणार आहे। तर याच्यामध्ये थोडासा ओवा आपण कुस्करून टाकूयात। आधी आपण ओवा टाकलेलाच आहे, त्यामुळे तुम्ही अगदी थोडासा टाकला तरी चालेल। आणि इथे मी 3 वाटी भाजणीचं पीठ टाकून घेणार आहे। प्रमाण योग्य करा, 3.5 वाटी पाणी तर 3 वाटी भाजणीचं पीठ। आणि लाटण्याच्या साहाय्याने हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी अशा पद्धतीने। तर हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि एक वाफ काढून घेऊयात, अगदी 2 मिनिटाची, 1 ते 2 मिनिटाची। तर छान वाफ झालेले आहे। तर गॅस बंद करून घेऊयात आणि मॅशरने हे एकजीव करून घेऊयात आणि नंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण हाताने मळणार आहे हे। तर कोमट पाण्याचा हात म्हणजे थोडा हात ओलसर करायचा आहे कोमट पाण्याने आणि तर हे मळून घ्यायचं आहे। तर इथे छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे।
कोमट असतानाच हे मळायचं आहे आणि अगदी 15 मिनटं 10 ते 15 मिनटं हे पीठ आपण झाकून ठेवूयात. तर एका भांड्यात काढून घेऊन झाकून ठेवूयात आणि नंतर चकलीला सुरुवात करूया. तर इथे चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे. यामध्ये पिठाचा गोळा करून आपण भरणार आहोत. तर सोऱ्याला आधी आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि नंतर पिठाचा गोळा यामध्ये टाकून मस्तपैकी चकली पाडून घेऊयात. तर ताटाला आधी मी तेल लावलेलं आहे म्हणजे चकली सहज अलगद उचलता येईल. तर इथे छान असं चकली आपण पाडून घेऊयात. तर ही प्रोसेस करताना एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आहे चकली तळण्यासाठी. तर मस्तपैकी अशा पद्धतीने चकलीला शेप देऊन शेवटचा कडा हा बरोबर प्रेस करायचा आहे. तळताना चकली सुटली नाही पाहिजे म्हणून बरोबरच एका साईडला हा प्रेस करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने चिटकवा. चला तर इथे चकली झालेली आहे आणि इथे आपण गरम तेल ठेवलेलं होतं. यामध्ये तेल थोडंसं कडक झाल्यानंतर चकली सोडून घ्यायची आहे आणि लगेचच गॅस कमी करायचा आहे. तर अगदी मंद आचेवर चकली भाजायची आहे. तुम्ही लाईट कलर म्हणजे अगदी फेंट कलरमध्येच ती चकली बाहेर काढताल तर चकली सादळते, मऊ पडते. त्यामुळे प्रॉपर अशा पद्धतीने चकली भाजा म्हणजे अगदी क्रिस्पी होते आणि चकलीला आतून तोडल्यानंतर छोटीशी पोकळ जागा तयार होते म्हणजे चकली तुमची अगदी बेस्ट आणि साधलेली आहे असं समजायचं. तर बाकीच्या चकली पण आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात. तर इथे दिवाळीसाठी मस्त भाजणीची आपली चकली तयार झालेली आहे. हे पहा इतकी सॉफ्ट आणि मस्त. तर फक्त चकली झाल्यानंतर एक चाळणीमध्ये ही ओतून ठेवा म्हणजे त्याचं तेल पूर्ण नितळून जाईल आणि चकली तुम्हाला प्लेन खाता येईल. आणि अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.